आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। आंबेडकरी चळवळी तसेच सामाजिक, राजकीय व परिवर्तनवादी कार्यात आपले अमूल्य योगदान देणारे पीआरपीचे राज्य संघटक तथा आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते गौतम मुंडे, चळवळीतले नेतृत्व नवनाथ मुजबुले व नगरसेवक तथा युवा नेते आकाश लहाने यांचा भव्य सत्कार युवा नेते सुधीर भाऊ कांबळे व तरुण मित्र मंडळ गौतम नगर यांच्या वतीने गौतम नगर येथे 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता। नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका निवडणुका संपन्न झाल्या। सोनपेठ नगरपालिका निवडणुकीत नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या आणि महिला व बालविकास सभापती म्हणून पदभार स्वीकारलेल्या सौ सृष्टी सचिन मुंडे या गौतम मुंडे सर यांच्या सुनबाई आहेत। त्यांना निवडून आणण्यासाठी गौतम मुंडे सर यांच्या नेतृत्वाखाली ही निर्णायक निवडणूक लढविली गेली व यश संपादित केले। याबद्दल गौतम मुंडे सर यांचा हा विशेष सत्कार करण्यात आला। तसेच मागील अनेक वर्षापासून परिवर्तनवादी चळवळ व आंबेडकर चळवळीत आपले योगदान देणारे, राजकीय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे नवनाथ मुजबुले यांच्या भावजई सौ मायाताई एकनाथ मुजबुले या उखळी बुद्रुक जिल्हा परिषद सर्कल मधून भरघोस मतांनी निवडून आल्या। तसेच पंचायत समिती सदस्य म्हणून निकिता मुजबुले या देखील विजयी झाल्या। नवनाथ मुजबुले यांच्या नेतृत्वात या दोन्ही जागेवर विजय संपादित करण्यात आला। त्या अनुषंगाने त्यांचा हा सत्कार करण्यात आला। तसेच युवा नेते तथा नवनिर्वाचित परभणी महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आलेले आकाश लहाने यांचाही चळवळीत दिलेल्या योगदानाबद्दल आणि निवडून आल्याबद्दल हा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी या तिन्ही सत्कार मूर्तींचे जंगी ढोल तासांच्या गजरात आणि आतिषबाजीने स्वागत करण्यात आले। यावेळी मानाचा फेटा, भव्य पुष्पहार घालून या तिन्ही मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला। या प्रसंगी प्रास्ताविक करताना सुधीर कांबळे म्हणाले की चळवळीत कार्य करणारे आपल्या माणसांचा सन्मान करणे व सत्कार करणे आपले कर्तव्य आहे, ज्यामुळे आपल्या माणसांना अजून काम करण्याची ऊर्जा मिळते। त्यांच्या या निवडणुकीत झालेला विजय म्हणजे त्यांनी दिलेले आपले योगदान, समाजाप्रती असणारी त्यांची तळमळ आणि त्यांच्या हातून यापुढेही सेवा घडत राहावी, त्यामुळे या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते। यावेळी मान्यवरांचा परिचय व सूत्रसंचालन चंद्रकांत दादा लहाने यांनी केले। यावेळी मोठ्या संख्येने तरुण मित्र मंडळाचे सर्व युवा शिलेदार उपस्थित होते। तर पाहूया मान्यवरांनी दिलेल्या प्रतिक्रिया व सविस्तर वृत्तांत सुपरफास्ट 24 तासवर। काय सांगाल, यंदाच्या या निवडणुकीमध्ये अनेक वर्षापासून आपण चळवळीत काम करतो। आपल्या विषय जे आहेत त्या सोनपेठ नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आल्या आणि त्यानंतर सभापतीपदी निवडून झाल्या। आज चळवळीचे केंद्र गौतम नगर येथे आपला सन्मान सुधीर भाऊ कांबळे आणि तरुण मित्र काय सत्काराला पहिल्यांदा सुधीर भाऊ कांबळे आणि त्यांचा मित्र परिवार यांचं मी अतिशय ऋण व्यक्त करतो। या आंबेडकर चळवळीच्या प्रखर भूमीमध्ये आज आमचा सत्कार केला, सन्मान झाला, त्याबद्दल आम्हाला खूप धन्यता वाटते। गेल्या अनेक वर्षापासून आंबेडकर चळवळीशी नाता असलेले माझे मित्र नवनाथ मुजबुले आणि मी सुद्धा आंबेडकर चळवळीत गेल्या अनेक वर्षापासून काम करतो। पण यावेळेस मात्र आम्ही महायुतीचे घटक असल्यामुळे मी सोनपेठ पाथरी तालुका विधान परिषदेचे आमदार माननीय राजेशदादा विटेकर यांनी आम्हाला महायुतीमध्ये जी संधी दिली आणि संधी दिल्यामुळं मी सोनपेठ नगरपालिकेमध्ये बहुमतानं माझी सनुषा सुनबाई निवडून आलेली आहे। आणि आज राजेशदादा विटेकर आणि माझे मित्र, माझे नेते आदरणीय चंद्रकांतजी राठोड साहेब आणि श्रीकांत भैया विटेकर यांनी मोलाचं सहकार्य केलं, माझ्यावर विश्वास टाकला आणि मला सोनपेठ नगर परिषदेमध्ये एक चांगली संधी उपलब्ध करून दिली। त्यामध्ये महिला व बाल कल्याण सभापती पद हे आम्हाला दिलेलं आहे। त्यामुळं या ठिकाणची झालेली निवडणूक आहे अत्यंत अटीतटीची झालेली होती आणि त्या निवडणुकीमध्ये आम्ही विजय संपादन केलेला आहे। तसेच माझ्यासोबत असलेले उकळी बुद्रुक सर्कलचे या सर्कल मधून निवडून आलेले आमचे मित्र, माझे मेहुणे नवनाथ मुजबुले यांच्या भावजई माया एकनाथ मुजबुले या प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले आहेत। त्याच्यानंतर खालची जी जागा होती त्या जागेवर सुद्धा उकळीच्या माझ्या आजूळच्या ज्या माझ्या मेहुण्याची सून आहे निकिता
मुजमुले या सुद्धा 4,000 जवळपास 4,000 मतांना निवडून आलेले आहेत. खरं म्हणजे आम्ही दोघंही त्या निवडणुकीत परभणी महानगरपालिका 2012ला मी अवघ्या 61 मतांना पडलेलो आहे आणि माझ्याही पेक्षा नवनाथराव अगदी 17 का 34 मतांना पडले होते. अशा पद्धतीनं आज आम्हाला जो सन्मान मिळालेला आहे, यश मिळालेलं आहे, त्याबद्दल खरं तर राजेश विटेकर असतील, आकाश भैया असतील, या सगळ्यांचा आम्ही ऋणी आहोत. तसेच आम्हाला अत्यंत आमच्या जवळचे गेल्या अनेक वर्षापासून सुधीर भाऊ या ठिकाणी साळवे आहेत, चंद्रशेखर साळवे आहेत, जोंधळे भाई आहेत. हे आमचा ग्रुप होता आणि आजही आम्ही एकमेकाला विसरलेलो नाहीत. कुठल्याही कार्यक्रमामध्ये आम्ही एकत्र असतो आणि याही पुढे एकत्र राहणार आहेत. तसेच आम्हाला नेहमी मार्गदर्शन करणारे चंद्रकांत तात्या लहाने, सखारामजी टकोळे, ज्यांचं पोलीस खात्यामध्ये मानाचं पद होतं, असे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आमचा सन्मान केला. त्याबद्दल मी त्यांच्या ऋणात राहतो. जय भीम, जय बुद्ध. मराठवाड्याच्या चळवळीचे केंद्र गौतम नगर, हा सन्मान आणि सत्कार या निमित्तानं आपल्याला कारण काय भावना आहे? गौतम नगर वाशी या ठिकाणी असलेले आमचे स्नेही सुधीर भाऊ कांबळे यांनी आकाश लहाने या परभणी महापालिकेमध्ये निवडून आलेले आहेत. आकाश भाऊ लहाने हे, तसेच 7चे ग्रामपंचायत सदस्य साळवे, टेकोळे साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच गौतम नगर येथील वाशी. या ठिकाणी मी 1987 पासून रस्त्यावरची लढाई लढणारा कार्यकर्ता आहे. 20 वर्षापूर्वी या ठिकाणी याच 37 उकळी गटामध्ये या ठिकाणी उभा टाकलो होतो. अवघ्या थोड्याशा मताने या ठिकाणी माझा पराभव झाला, परंतु प्रामाणिकपणानं कोणत्याही पक्षाचं किंवा नेत्याचं काम जर केलं तर या ठिकाणी ते आमचे म्हणजे नेते माननीय राजेशदादा विटेकर यांनी आणि लोकसभा, विधानसभा आणि बाजार समिती या सर्वच निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आम्ही प्रामाणिकपणाने काम केलं आणि योगायोगानं उकळी गट हा जिल्हा परिषद राखीव SC साठी सुटला आणि दादांनी आम्हाला विश्वास टाकून, कारण मी गेल्या 20 वर्षापासून उकळी ग्रामपंचायतीचा सरपंच आहे, त्याचबरोबर आता रनिंग उपसरपंच आहे. माझं या ठिकाणी काम बघून दादाने आम्हाला विश्वास टाकला आणि जिल्हा परिषद गटामधून मला उमेदवारी राजेशदादा विटेकर यांनी निश्चित केली. आणि तसंच उखळी गाव मोठं असल्यामुळं पंचायत समिती गणामध्ये सुद्धा आम्हाला माझ्या चुलत भावाच्या सोन्याला उमेदवारी निकिता मुजमुले यांना दिली आणि आम्ही खूप मेहनत घेऊन दादाची सर्व टीम प्रत्येक गावामध्ये त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही भरपूर मेहनत घेतली आणि दादांच्या शब्दाला विश्वास ठेवून सर्व उकळी गटातील सर्वच समाजाच्या, सर्व जाती धर्माच्या सर्व लोकांनी आम्हाला या ठिकाणी भरघोस 3632 मताची लीड देऊन आम्हाला या ठिकाणी विजयी केलं. आणि या उकळी गटाचं नेतृत्व करण्याची आम्हाला जी संधी मिळाली ती माननीय राजेशदादा विटेकर यांच्यामुळं या ठिकाणी मिळाली आहे. आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी जे मतदारसंघातील जे विश्वास दिलेला आहे काम करण्याचा, ते आम्ही दादाच्या माध्यमातून निश्चित पूर्ण करण्याचं आम्ही काम करणार आहोत. आणि या गौतम नगर ही एक असं म्हणजे चळवळीचं केंद्र आहे की या ठिकाणचे सर्व कार्यकर्ते फार म्हणजे चळवळीत काम करणारे आणि जुने जाणते सर्व नेते या ठिकाणी आहेत. आणि हे काम आम्ही पूर्ण जिल्हाभर प्रत्येक ग्रामीण भागातील फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी समस्या ग्रामस्थांच्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी सुद्धा आम्ही या ठिकाणी दलित वस्ती असेल, तांडा वस्ती विकास असेल, या सर्व कामं करण्यासाठी आम्ही दादाच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. आणि या ठिकाणी गौतम नगर मध्ये माननीय सुधीर भाऊ कांबळे यांनी आमचा जो सन्मान केला, गौतम मुंडे सर या ठिकाणी सोनपेठ नगरपालिकेमध्ये निवडून येऊन त्यांना महिला व बाल कल्याण समितीचे सभापती दादांनी आणि चंद्रकांत राठोड साहेबांनी यांना जबाबदारी दिली. त्याचबरोबर महापालिका निवडणुकीमध्ये आमचे मित्र
या ठिकाणी लहानी साहेब सुद्धा या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्व गौतम नगरवासियांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. जय भीम, जय महाराष्ट्र. भाऊ, आज या गौतम नगर मध्ये ज्या चळवळीच्या केंद्रात आपला जन्म झाला त्याच चळवळीच्या याच्यामध्ये आपण एक जबाबदार नगरसेवक म्हणून निवडून आला. इतक्या उत्साहात आणि सर्व समाज बांधवांचा सर्व समाजातील स्तराचा लोकांचा आपल्याला सपोर्ट मिळाला आणि आपण महापालिकेत आला. हा सन्मान, हा सत्कार आपल्याच याच्यात झालेला ऊर्जा देणार आहे. काय सांगा? आज आमचे मित्र सुधीर कांबळे यांनी आज जो आमचा सत्कार ठेवला त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक गौतम मुंडे सर, उजमुले दादा, हे 2 जण स्पेशली सोनपेठवरून आले आणि यांनी वेळातला वेळ दिला त्याबद्दल त्यांचे मी आभार. आणि सर्व गौतम नगरवासियांकडून जो आज यथोचित सत्कार झाला की जे आपल्या समाजाचे जे नेतृत्व करणारे लोक आहेत आज त्यांना कुठेतरी न्याय मिळाला. आज आणखीन चांगलं काम करण्याचं जे आम्हाला प्रोत्साहन दिलं त्याबद्दल सगळ्यांचे आभार. तसेच सुधीर भाऊ यांनी आज जे आमचा सत्कार केला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. की आपण 3 जण अनेक वर्षापासून चळवळीला योगदान देतात. हा विजय चळवळीचा आहे. 100% हा विजय चळवळीचा आहे आणि चळवळीत काम करणाऱ्या माणसाला कधी मागे बघायची गरज पडत नाही. आणि हेच आम्ही आमचे जे नेते राष्ट्रवादीचे राजेशदादा विटेकर यांचं आम्हाला मोलाचं योगदान लाभलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला आज कुठेतरी न्याय मिळालेला आहे. एकंदरीत जिल्ह्याभरात आपल्या कामाची आणि अपेक्षा ज्या आहेत समाजाच्या या निमित्ताने काय सांगतात? 100% समाजासाठी काम करू. या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या लोकांनी जो आमच्यावर भरोसा ठेवून आम्हाला निवडून दिलं त्याचप्रमाणे या प्रभागामध्ये सुद्धा मी सर्वांना आवाहन करतो की कुठलेही काम कोणाचं राहणार नाही. काही अडचण असली तर 100% आम्हाला फोन करावा. काही अडचण असली सांगावी. जय. चळवळीत काम करणारे जे नेतृत्व आहे, तरुण आहेत आणि ज्यांच्या सन्मानाचा सत्काराचा आपण आपल्या वतीने तरुण मित्र मंडळाच्या वतीने हा सत्कार सन्मान एकंदरीत चळवळीला सन्मान देण्याचा, ऊर्जा देण्याचं काम या निमित्तानं केलं. काय भावना आहेत आपल्या? सर्वांना सर्वप्रथम मानाचा सप्रेम जय भीम. आज जो सत्कार ठेवलेला आहे त्याचं महत्वाचं आणि मुख्य कारण म्हणजे आता गौतम मुंडे सर यांच्या सुनबाई त्या आपल्या सोनपेठ येथून निवडून आल्या होत्या नगरपालिकेमध्ये आणि आरोग्य सभापती महिला बालकल्याणच्या झालेल्या आहेत. त्या गौतम मुंडे सरांचा खास म्हणजे सत्कार करण्याचा उद्देश म्हणजे त्यांनी आजपर्यंत जे चळवळीमध्ये योगदान दिलेलं आहे. अनेक वर्षापासून वाकोडे साहेबांच्या सोबत आदरणीय आपल्या म्हणजे महाराष्ट्राचे नेते आदरणीय बौद्धवासी लोकनेते विजयराव वाकोडे साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी आजपर्यंत कार्य केलेले आहे. आम्ही आजपर्यंत ते डोळ्यानं पाहत आलेलो आहेत. आमचे चंद्रकांत तात्या असताल, सखाराम तात्या असताल, आपण कित्येक नोकरदार असे पाहिले असताल जे की नोकरी करत असताना आपलं चूल आणि आपली मूल असे बहुतांश आपण पाहिलेले आहेत. पण सरांची मानसिकता आजपर्यंत नोकरीला असताना सुद्धा त्यांनी कंटिन्यू सर्व योगदान त्यांनी चळवळीसाठी दिलेलं आहे. काही बी अन्याय अत्याचार जर झाला तर मुंडे सर हे प्रत्येक वेळेस धावून सर्वांना सोबत घेऊन, युवक असताल, सिनियर माणसं असताल, कुणालाही सोबत घेऊन ते येतात. आणि त्यांनी आजपर्यंत प्रत्येक चळवळीमध्ये मी तरी माझ्या डोळ्यांना पाहिलेलं आहे वाकोडे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी आणि आम्ही पण त्यांच्यासोबत त्यांचे आम्ही सारथी राहिलेलो आहे. आणि दुसरे आमच्या इथं नवनाथ मामा मुले त्यांचा सत्कार करण्याचं कारण पण तसंच आहे. कारण ते त्यांच्या पक्षाची रामदास आठवले साहेबांच्या पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले आहेत. आमदारकीला काही मतांनी पडलेले आहेत आणि त्यांची पण प्रत्येक वेळेस सामाजिक आणि याच्यामध्ये कंटिन्यू सहभाग असतो त्यांचा पण. प्रत्येक आंबेडकरी चळवळी असेल, काही आंदोलन असतात त्याच्यामध्ये पण नेहमी असतात. त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून ते अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी घडवलेलं आहे. त्यामुळे माझी एक अशी कल्पना आली की आपण जे समाजाचं असं दायित्व आहे त्यांचा आपण जर सत्कार केला तर समाज बी एक चांगला उद्देश घेईल. आणि तिसरे म्हणजे आपले महानगरसेवक आकाश भैया लहाने माजी समाज कल्याण सभापती राहिलेले आहेत. त्यांच्या काळामध्ये
त्यांनी हजारो लोकांना मोफत घरकुल योजनेचा लाभ मिळवून दिलेला आहे. कंटिन्यू आमच्यासोबत प्रत्येक आंदोलनात असतात. म्हणजे खांद्याला खांदा आम्ही सर्वजण म्हणजे हे जे आहेत आम्ही सर्व म्हणजे सत्कार करण्याचा एवढाच उद्देश आहे की लोकांनी म्हणजे याच्यातून काहीतरी म्हणजे असं एक आपल्याच माणसाला आपण ऊर्जा आपण देणार नाही तर कोण देणार. त्याच्यामुळे आपण म्हणजे हे सत्कार करण्याचा माझा एकमेव हाच उद्देश होता. जय भीम सर्वांना.